हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा. वेलकम बॅक टू माय चॅनल स्पर्श मॉमीज फूड लॅब. आणि मस्तच राहून स्वस्तही राहा अशी मी स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करते. तर फ्रेंड्स, कालचा व्हिडिओ होता पार्ट 1, जे मी कबड ऑर्गनायझर मी DIY बनवले होते आणि काही ऑनलाईन ऑर्डर केले होते. तो त्याचा एक पार्ट 1 व्हिडिओ मी टाकला होता. आणि आज आहे मी कबड कसं ऑर्गनाईज केलं आहे त्या ऑर्गनायझरनी, ते त्याचा पार्ट 2 आज असा व्हिडिओ आहे. जर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो ते मला नक्की सांगा आणि मी त्याने कसं ऑर्गनाईज केलं आहे तेही मला नक्की सांगा. तर फ्रेंड्स, पार्ट 1 ह्यासाठी होता, पार्ट 1 पार्ट 2, की व्हिडिओ खूप मोठा झाला असता, तर तो व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून 2 भागांमध्ये मला त्याला डिवाईड करावा लागला. तर कालचा होता तो मी ऑर्गनायझर ऑर्डर केलेला, DIY बनवलेला. आणि आत्ताचा जो आहे त्या ऑर्गनायझर आणि DIYने मी माझं कबड कसं सजवलं आहे, कसं छान वाटत आहे, कसं क्लीन दिसत आहे ह्याच्यासाठी. तर फ्रेंड्स, चला मग हा व्हिडिओ आपण पुढे कंटिन्यू करूया आणि पाहालच तुम्ही की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतोय तो. पण फ्रेंड्स, जर तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, तुमच्या नातेवाईकांसोबत, तुमच्या रिलेटिव्हसोबत शेअरही करा, जेणेकरून त्यांनाही माझ्या व्हिडिओजनी मोटिवेशन मिळेल आणि तुमच्याही कमेंटने मलाही मोटिवेशन मिळेल. तर फ्रेंड्स, शेअर नक्की करा, सबस्क्राईब करा आणि नुसतंच सबस्क्राईब करू नका, तर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज तुमच्या भेटीला येतील. आणि कमेंट करून मला नक्की कळवा की तुमचं एक कमेंट माझ्यासाठी खूप मोटिवेशन असतं. तर त्यावरून मला कळेल की माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात ते. तर चला फ्रेंड्स, पुढच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. तर बघा फ्रेंड्स, माझं कपाट ऑर्गनायझर पूर्णपणे ऑर्गनाईज झालं आहे बघा, छान प्रकारे. तर बघा किती छान वाटतंय. अशा प्रकारे मी माझं कबड ऑर्गनायझर झालेलं आहे. इथे आहेत मिस्टरांचे कपडे, जे टी-शर्ट्स वगैरे आहेत, हे रुमाल्स आहेत आणि हे आहे जीन्सचं बास्केट, जीन्सचं ऑर्गनायझर आहे त्याच्यात. ह्यांना कळायला पाहिजे की ह्याच्यामध्ये जीन्स आहे म्हणून मी इथे एक वर जीन्स अशी ठेवली आहे. हे आहेत फॉर्मल पॅन्ट्स, जे मी माझं घरी बनवलेलं ऑर्गनायझर होतं, हे मी त्याच्यात ठेवलेलं आहे, पण हा पूर्ण स्पेसिफाय बसून जातो. आणि इकडे आहेत शर्ट्स, हे पण आहेत शर्ट्स जे प्रेस करून ठेवलेले आहेत आणि ते काढायला इझी होतील अशा प्रकारे. तर हा फर्स्ट शेल्फ आहे जो मिस्टरांचा आहे. इथे मी पाठी कॅप्स अडकवून ठेवलेले आहेत, जे आता उन्हामध्ये वगैरे लागतात. इथे आहे इथे आहे कॉमन बास्केट, जे ह्याच्यामध्ये फक्त मुलीचे अंडरगार्मेंट्स वगैरे आणि स्कूल युनिफॉर्म वगैरे ठेवलेला आहे असं. तर हा तो आहे. इथे आहेत डुग्गूचे डायपर्स, हे आहेत टॉवेल्स, जे इथे कॉमनमध्ये मी सगळं ठेवलेलं आहे, जेणेकरून काढायला खूप इझी पडेल अशा प्रकारे. इथे आहे डुग्गूचे आणि इथे आहेत डुग्गूस. हा आहे सेकंड शेल्फ बघा, हा सेकंड शेल्फ आहे आणि हा आहे थर्ड शेल्फ. असे म्हणजे कबडला फोर्थ शेल्फ आहेत, पण हा आहे थर्ड शेल्फ. इथे आहेत मुलीचे कपडे. मी इथे काही चेंज नाही केले, कारण तिलाही काढायला इझी वगैरे जाईल. जर मी काढून नाही देऊ शकले तर ती स्वतःही तिच्या हाताने तिला जो आवडेल ते घेईल. फक्त इथे मी तिच्या टी-शर्टसाठी एकच शेल्फ दिलेला, म्हणजे एकच ऑर्गनायझर ठेवलेला आहे आणि एक हा ऑर्गनायझर आहे जो मी घरी DIY केलेला आहे टी-शर्ट्सचा आणि ज्यूट थ्रेडचा. तर हा एक आहे, ह्यामध्ये तिचे रेग्युलर यूज करायचे कपडे आहेत फ्रंट साईडला आणि बॅक साईडला आहे तिचे न्यू कपडे. इथे आहे डुग्गूचे न्यू कपडे ह्या बास्केटमध्ये, जो प्लास्टिकचा झिपवाला आहे. हे आहे तिचे हँकी वगैरे ठेवायचे असं. हे डुग्गूचे पॅन्ट्स आहेत, शॉर्ट्स, लॉंग पॅन्ट्स वगैरे असे आहेत. इथे डुग्गूचे टी-शर्ट्स आहेत जे रेग्युलर यूजचे आहेत. इथे न्यू टी-शर्ट्स आहेत जे तो बाहेर जाताना घालेल वगैरे. इथे पण डुग्गूचे न्यू कपडे आहेत.
त्यामुळे हा वरचे वर जो रेग्युलर यूज आहे तो वर ठेवला आहे आणि जो कधी बाहेर जाताना लागणार आहे तो इथे खाली ठेवलेला आहे. तर अशा प्रकारे आहे थर्ड शेल्फ जो मुलांचा आहे, दोन्ही मुलांचा. इथे आहे हा फोर्थ शेल्फ आहे. ह्यामध्ये आहेत अजून न्यू कपडे जे बॉक्सेसमध्ये मी टाकून ठेवलेले आहेत, म्हणजे त्याची घरी जशीच्या तशी राहील असे. तर इथे मी डुगूचे न्यू कपडे ठेवले जे त्याच्या 2 इयर्सला त्याला येतील असे कपडे आहेत, म्हणजे वाडी वांगाचे कपडे आहेत. आणि ह्याच्या खाली जो हा बास्केट आहे ना त्यामध्ये आहेत डुगूचे ब्लँकेट्स वगैरे जे लहानपणी त्याच्यासाठी यूज होत होते, तो आत्ताही घेतो कधी कधी. आणि छोटे छोटे असे मी त्याच्यासाठी शिवलेल्या गोधड्या आहेत साड्यांच्या, तर त्या ह्या कधी एमर्जन्सी लागतात म्हणून त्या इथेच ठेवलेल्या आहेत. हा आहे कॉमन बास्केट ज्याच्यामध्ये मी माझे म्हणजे असे डेकोरेटिव्हच्या वस्तू वगैरे ठेवलेल्या आहेत, होम डेकोरेटिव्हच्या. तर त्यामुळे त्या मी ह्याच्यात ठेवल्या आहेत. हा आहे आमच्या लग्नाचा माझ्या मुलीच्या बड्डेचा आणि डुगूच्या बारशाचा अल्बम, तो इथे ठेवलेला आहे. आणि हे आहे आमचं कॉमन बॅग ज्याच्यामध्ये असे झेरॉक्स पेपर्स वगैरे जे असतात ते मी ह्याच्यात ठेवलेले आहे. तर हा आहे कपाटाची वन साईड जिथे फक्त मुलांचे, मिस्टरांची आणि कॉमन साईड आहे, जे हे रेग्युलरच ओपन होत असतं नेहमी. त्यामुळे इथे मी मुलांचे आणि मिस्टरांचे ठेवलेले आहेत, जे त्यांना काढण्यासाठी खूप इझी जाईल. अशा प्रकारे पाहू शकता. हा झाला वन पार्ट. आता सेकंड पार्ट दाखवते तुम्हाला. मैत्रिणींनो, हा आहे माझा शेल्फ जो पूर्णपणे माझी साईड आहे. इथे म्हणजे ऑलमोस्ट सगळं माझंच आहे. तिथे कुर्ती, साडी, लेगीज, पॅन्ट, जीन्स, साडी, ब्लाऊज वगैरे जे माझं ह्या शेल्फमध्ये पूर्ण बसतं. तर हे एक आहे. आणि अजून एक माझं कबड आहे, दाखवते तुम्हाला. हे बघा, हे कबड आहे. ह्यामध्ये फक्त माझ्या साड्या आहेत आणि मुलीच्या आहेत. तर हे असं एक कबड आहे लोखंडाचं. पण आता सध्या आपण ह्या कबडची टूर करणार आहोत. तर बघा, ह्यामध्ये साड्या आहेत हँगिंगला, ज्या मी फक्त रेग्युलर यूज करते त्या इतक्याच ठेवल्या आहेत. आणि ही आता दिवाळीला घेतलेली साडी आहे मिस्टरांनी. आणि ह्या साड्या माझ्या रेग्युलर यूजच्या आहेत. इथे माझेही आहे बॉक्स, जिथे मी माझे अंडर गारमेंट्स आणि बाकीचे स्लीव्स वगैरे जे कुर्तीमध्ये, ड्रेसमध्ये लागतात ते ह्याच्यात ठेवलेले आहेत. हे बघा. आणि इथे आहे माझं पर्स. असं मी कबडमध्ये एक रॅक लावून तर हे असं आहे. इथे असं मी 2 रॅक लावले. हे माझं पर्स इथे ठेवण्यासाठी. आणि इथे मुलाचं पावडरचा डब्बा आहे, माझी क्रीम आहे मॉइश्चरायझरची, आणि हे एक दुसरं पावडर आहे. तर हा एक शेल्फ मी इथे लावलेला आहे. इथे साडीज आहेत, इथे हँगर्स आहेत. आणि हे आहे बोली ना मी गारमेंट ऑर्गनायझर आहे. इथे माझ्या रेग्युलर्स जे मी घरी यूज करते ना त्याचं बास्केट आहे, हा मी ठेवलेला आहे. जे इथे मी पॅन्ट्स वगैरे सगळं यूज करते, लेगीज, कुर्तीज, ते. आणि इथे सगळे टॉप्स आहेत, कुर्ती, टॉप वगैरे असे जे मी रेग्युलर यूज करते ते. ह्यामध्ये आहेत माझे ब्लाऊज. हे माझं आताचं एक न्यू आलेलं पार्सल आहे, ते मी नंतर कधीतरी दाखवेल. किचनचं आहे ते, पण ते मी नंतर दाखवेल कधीतरी. आणि ह्याच्यामध्ये आहे ब्लाऊज. इथे हे खाली 2 ड्रॉवर आहेत. त्या ड्रॉवरमध्ये माझे आर्ट आणि क्राफ्टचे वस्तू आहेत. ते माझ्या मुलीसाठी पण लागतात, स्कूलमध्ये प्रोजेक्ट बनवण्यासाठी वगैरे असे आहेत. तर हे असं सगळं आहे. इथे कलर्स आहेत, हे प्रोजेक्टचे नोट्स आहेत नकली, आणि असे काही बीट्स आहेत जे मी वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये ठेवलेले आहेत. आणि असे सॅलो टेप्स आहेत कलरिंगवाले, हे सगळं आहे इथे. आणि काही माझे चार्जर्स पण असतात, ते मी इथे ठेवलेले आहेत, ॲडॅप्टर. यामध्ये आहे माझे कॉमन वस्तूज, म्हणजे असं
बोलतात ना प्रेझेंट पॅकेट्स द्यायचे असतात, त्याचा एक पाऊच आहे मोठा पूर्ण बल्कमध्ये. ही स्पेक्सचं कवर आहे आणि हे शीट्स आहेत मास्कच्या आणि हे आहे पर्स. हे जूटची दोरी आहे आणि हा आहे आपल्या सलवारमध्ये वगैरे टाकण्यासाठी जो लागते दोरी ती आहे. आणि हे थोड्याशा राख्या आहेत ज्या रक्षाबंधनच्या एक्स्ट्रा राहिलेल्या, असं सगळं आहे याच्यामध्ये. तर हा मुलीचा स्पेक्स आहे आणि आता आपण पुढे बघूया. हा मी ओपन नाही करणार कारण ह्याचं असं काही आहे नाही म्हणून. हे आहे माझं कुर्तीचं कलेक्शन, जे मी इथे कुर्ती टॉप्स वगैरे ठेवलेले आहेत. 2-3 कुर्ती ठेवलेली आहे आणि ह्यामध्ये पण माझे कुर्ती आणि गाऊन्स आहेत. ह्यामध्ये आहे माझं ट्रायपॉड्स वगैरे ठेवलेले, जे माझे जे म्हणजे यूट्यूबसाठी लागतात त्याच्यासाठी जे ट्रायपॉड्स वगैरे मी ह्यातच ठेवलेत म्हणजे पटकन काढता येतील. इथे आहेत माझे जीन्स लेगिन्सचे पार्टेशनवालं ऑर्गनायझर, बघू शकता तुम्ही. हे आहे माझा दुपट्टा, स्कार्फ आणि जॅकेटचं ऑर्गनायझर. आणि हे आहे छोटंसं अजून एक लेगिन्सचं ज्यूटवालं आहे हे. आणि हे जे आहे ना 4th शेल्फमध्ये, हे ते एक्स्ट्रा ऑर्गनायझर जे राहिलेत, आता अजून राहिलेत, जे अजून कुर्तीज वगैरे वाढतील ते त्याच्यासाठीचे आहेत. तर हे सुद्धा आहे, ते हे नंतरला यूज होतील म्हणून हे असे धूळ लागू नये किंवा खराब होऊ नये म्हणून ह्याला रॅप करून ठेवलेलं आहे कवरमध्ये आणि मग ते थैलीत टाकून त्याला बांधून ठेवलं आहे. तर कसं कधी कधी मुलं पण हात लावतात. हे असं आहे माझं स्वतःचं एक सेकंड पार्ट कवरचा, माझ्या स्वतःचा फक्त एकटीचा आहे अशा प्रकारे. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझं कबर्ड कसं वाटलं आणि मला कबर्ड ऑर्गनायझर पण मी केलेलं आवडलं की नाही, तुमच्या कमेंटद्वारे मला नक्की सांगा. तर फ्रेंड्स, हे आहे अशा प्रकारे माझं कपड ऑर्गनायझर. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय.